हे बघा, आज मी मुलांसाठी एक छानसा पौष्टिक पदार्थ घरी बनवलेला आहे. ते बघा आणि कसा बनवला आहे आणि कशापासून बनवला आहे हे आपण आता पुढं बघूया. चला. नमस्कार, मी रुपाली. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि सकाळचा हा व्हिडिओ. उठल्या उठल्या हे काम असतं मला, आवळा ज्यूस बनवायचं. म्हणजे त्यांना पण प्यायला द्यायचं असतं. मी पण पिते. केल्यानंतर आवळा, हळद, ओली हळद, अद्रक आणि पुदिना टाकून बनवलं, काळं मीठ. आणि हे रात्री हे भिजत घातले होते मी. हे हरभरे आणि शेंगदाणे हाय प्रोटीन, ह्याच्यात हाय प्रोटीन असतं नाश्त्यासाठी. म्हणजे नाश्त्यासाठी नाही आहे की त्यांनी ते आवळ्याचं पाणी पिल्यानंतर अर्ध्या तासानं काहीच खायचं नसतं. मग ते जिमला जातात, मग त्यासाठी खाणं होत नाही म्हणून ते जिमला घेऊन जातात. मग गडबडीनं सकाळी मुलींचा डब्बा बनवायचा, ह्यांची पण गडबड, त्यांची पण लईच घाई असते. उशिरा उठलं ना, असली घाई असते ना बस. मग त्यासाठी मी त्यांना फक्त मीठ टाकून उकडून दिलेलं. काल पण दिलं होतं असंच. तर रात्री आल्यानंतर काल म्हणली लई चांगलं झालेलं होतं, भारी झालं होतं. मग आज शनिवार असल्यामुळं अंडे खात नाहीत ना शनिवारी, म्हणून मी हे बनवून दिलेलं. मग नंतर त्यांचा स्वयंपाक झाला. पालकाची भाजी 2 भाकरी त्यांच्या पुरतात दिला डब्याला. आणि मुलींना ढोकळा बनवला होता. त्याची पूर्ण रेसिपी नाही दाखवली, थोडंसं तुम्हाला दाखवले, बघितलं असेल मी पीठ ते मिक्स करताना ते दाखवले थोडंच. मग ते सारे गेले, मुली गेल्या, स्वयंपाक झाला, डब्बा दिला त्यांना. मग किचन घाण झालं होतं, भांडे होते सकाळचे नाश्त्याचे स्वयंपाकाचे, मग ते साफ केलं सारं. मग नंतर मुलगा म्हणायला मला पोहे कर, मला पोहे खायचे. त्यांनी खाल्लं होतं, केळी खाल्ली होती, ढोकळा ते खाल्लेलं नाश्ताला. त्याला आज सुट्टी असती ना शनिवारची शाळेला, म्हणून तो घरीच होता. मग साफ केलं पूर्ण. बघा आता किती स्वच्छ वाटतंय, पूर्ण साफ झालं. मग नंतर त्याला पोहे बनवायचे होते. मग ते भांडे ते उचलले सारे, आवरला आणि मग त्याला पोहे बनवले. त्याला कांद्याचे नाही पाहिजे, कांदा नाहीत खात आमच्या इथं मुलं. तर कांदा खाणार नाही, टोमॅटो खाणार नाहीत पोहे टाकलेला, काहीच नाही. मग फक्त जिरे आणि लसूण थोडासा वाटून टाकलाय. आणि हे शेंगदाणे, पोहे अगोदरच भिजू घातले होते मी. हळद मीठ टाकलं आणि थोडीशी साखर टाकणार आहे. साखर टाकल्याने आहे ना चव छान लागते, चव एकदम भारी लागते. थोडीशी साखर टाकली. हिरवी मिरची नव्हती म्हणून मी आज लाल तिखटच टाकणार आहे. मी पुढं दाखवते. मी हे टाकलं, पूर्ण पोहे परतून घेतले. तोपर्यंत तो बसलाय टी व्ही बघत चांगला. सुट्टी म्हणल्यावर काय आज उद्या सुट्टीच. शनिवार रविवार सुट्टी असते, 2 दिवस त्याला. छानपैकी असं मिक्स केले आणि पुन्हा नंतर लाल तिखट टाकलं थोडंसं आणि कोथिंबीर छोटी छोटी कापून. एवढी घाई असते ना सकाळी सकाळी. आणि ही 3 मुलं असल्यानंतर काय लईच वेगळंच बाबा. एकाला ही खायचं असतं, एकाला ती खायचं असते. मी तर दिवसभर स्वयंपाकच करत असते. मला कामच नाही, ते फक्त स्वयंपाक करायचं. दिवसभर स्वयंपाक करा. 5 जण आहेत, 5 जणाला किती, एकाला भाजी चपाती लागते, एकाला भाजी भाकरी लागते, नाश्त्याला लागतं, सकाळी ज्यूस लागते रोजच डेलीच. कशाचे ना कशाचे ज्यूस बनवावंच लागते. हे थोडं 2 मिनटं वाफण्यासाठी ठेवते, मग नंतर त्याला देते आणि मी पण खाते. मी पण ढोकळा खाल्लेला सकाळी थोडासा. पूर्ण मी रेसिपी नाही दाखवली ढोकळ्याची, कारण की लई एवढी गडबड होती ना. मुलींचा टायमिंग व्हायला होता शाळेला जायचा, त्यांनाच पटकन काढून दिलं डब्यामध्ये. त्यांनी थोडासा खाल्ला आणि घेऊन गेलं डब्यात. मग नंतर हे पोहे दोघांना 2 प्लेटमध्ये घेतलेत आता.
मग नंतर आम्हाला काहीतरी खायचं आहे, मुली आल्या शाळेतून, काहीतरी खायचं आहे, काहीतरी बनव. मग म्हणलं चला मकाने आहेत, आणले होते त्यांनी त्या दिवशी पॅकेट, 2 पॅकेट आणले होते. हे फोडून म्हणलं आता बनवावं, गूळ आणि मखाण्याचं काहीतरी. मकाने घेतले, गूळ घेतला, गूळ कट करून घेतला अगोदर. पुन्हा कढई गरम करायला ठेवली, 1 चमचा तूप टाकलं त्यात आणि ती मकाने मस्त अशी छान खरपूस होईस्तोवर भाजून घ्यायचे. छान कडक होईस्तोवर भाजून घ्यायचे, हळूहळू हलवून चमच्यानं. नम पडलेले असतात ना, त्याच्यामुळं जास्त वेळ लागते. स्लो गॅसवरच मी भाजून घेते, कारण की अगोदर लईच कढई तापलेली. हे काय भाजून घेतले, हे कडक झाले पूर्ण. मग नंतर आता अजून परत 1 चमचा तूप टाकायचं आणि त्यात गूळ टाकायचा. गूळ कापून घेतलाय कट करून चाकून. तो गूळ आता पूर्ण वितळल्यानंतर, कडक झाल्यानंतर पुन्हा मखाने त्यामध्ये टाकायचे. पूर्ण आता बघा वितळलाय गूळ, छानपैकी वितळून घेतलाय. हे कधीतरी त्यात मखाने टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. परातीला अगोदरच मी तूप लावलेलं आहे, मग ते टाकायचं परातीमध्ये. अशी झाली तर पहा. मग कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.